देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे आणि म्हणून हे जे काय आहे हे लोकांना प्रोवोक करण्याचं काम, भडकवण्याचं काम या ठिकाणी करतायत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही, कारण हा देश, या देशाला एक संस्कृती आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, आपल्या परंपरा आहे आणि म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न आहे. का जाऊन तिकडे बसत नाही त्यांच्याबरोबर? का घरातूनच तुम लढो हम कपडा संभालते, नेहमी बाहेरून पाठिंबा, आमचा इथून पाठिंबा. ते दिल्लीला जात नाही म्हणतात, जिथं आहे तिथून पाठिंबा द्यायचा असं म्हणतात. जाणार का म्हणून विचारलं दिल्लीला त्यांना. मग मी तेच सांगतो, तुम लढो हम कपडा संभालते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितली, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे. आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा आव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसले तेव्हाच सोडलेला आहे. आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांवर नेहमी या ठिकाणी आरोप करायचे. आणि ज्यांनी राम मंदिर बांधून दाखवलं, ज्यांनी 370 कलम हटवून दाखवलं, बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय. आणि म्हणूनच हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांनी सोडलेले मुद्दे, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चूक केली, हिंदुत्वाचे विचार घेऊन चूक केले असं म्हणणारे आता म्हणतायत गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि राम रक्षा हे आंदोलन ते करतात, हा मोठा विनोद आहे. तुम्ही दिल्ली